नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। कोकणात समुद्र किनारे आणि इथला निसर्ग कायमच पर्यटकांना खुणावत असतो। मात्र याच कोकणात असे ठिकाण आहे जे पर्यटकांना आता खुणावते आहे। या ठिकाणाला कोकणातलं मिनी महाबळेश्वर असंही संबोधले जात आहे। हे आहे रत्नागिरीतलं माचाळ हे गाव। पदभ्रमणासाठी रत्नागिरी जिल्हा एक उत्तम पर्याय आहे। इथला सुंदर निसर्ग, खळाळणारं पाणी, दाट धुके, नागमोडी वाटा, अतिशय नयनरम्य परिसर पाहण्यासारखा आहे। तुम्ही इथे पावसाळ्यात एकदा भेट देऊन कोकणातल्या निसर्ग सौंदर्याचा आगळा वेगळा आनंद नक्कीच घेऊन पहा। चला तर जाऊया फिरायला। या सेशन मध्ये आज आपण जाणार आहोत माचाळ या गावी। हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचा रस्ता, परिसरात पूर्णपणे धुके, थंड वातावरण, डोंगरावरून कोसळणारे धबधबे, अशा सर्व गोष्टींनी वेढलेलं हे गाव सध्या रत्नागिरीतलं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जात आहे। एका डोंगरावर वसलेले माचाळ घनदाट जंगलांनी समृद्ध तर आहेच, पण इथल्या जंगलाचं वैशिष्ट्य हे की या जंगलामध्ये औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात आणि म्हणूनच या ठिकाणी आल्यावर इथला निसर्ग पाहिल्यानंतर पर्यटकांना या ठिकाणाबद्दल शब्दात वर्णन करणं कठीण जात आहे। अवघ्या 300 ते 400 लोकवस्तीचं हे माचाळ गाव आहे। येथील घरे कौलारू, डोंगर उताराची आणि मातीची आहेत। पावसाळ्यात इथे कायम धुके असते, त्यामुळे घराच्या चोहोबाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी करावी लागते। माचाळची दुसरी खासियत म्हणजे इथून विशाळगडावर 1 ते 1.5 तासात पोहोचता येतं। माचाळचे ग्रामस्थही विशाळगडावर पाणी, दूध पुरवणे किंवा इतर कामांसाठी सतत येऊन जाऊन असतात। माचाळ गावातून मुचुकुंदी नदीचा उगम होतो। खरं तर या गावात मुचुकुंदी ऋषींची गुहा आहे। याच ठिकाणाहून या नदीचा उगम झाल्याचं सांगितलं जातं, त्यामुळेच या नदीला मुचुकुंदी नदी असं संबोधलं जातं। खाली उतरलेले आभाळ, आल्हाददायक स्वच्छ हवा, या वातावरणातला प्रवास आपल्याला ताजातवाना करतो आणि पावसाळ्यात हे गाव पर्यटकांना खास करून खुणावतं। लांजा तालुक्यातील छोटसं माचाळ गाव समुद्र सपाटीपासून सुमारे 4000 फुटांवर वसलं आहे। या गावाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण अर्थात पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं आहे। तर मग यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाचा आनंद घेण्यासाठी माचाळला जायचं ना? शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे। बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले। अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे। तसेच बारामती झटका यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे। आजपर्यंत साप्ताहिक, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद। बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे। आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे। आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा। आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील। मोबाईल नंबर 98 50 10 49 14, 97 66 70 35 14।